शीख धर्माचं सर्वात पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं ते म्हणजे गोल्डन टेम्पल. एक अत्यंत पवित्र, ऐतिहासिक आणि श्रद्धेचे ठिकाण ज्याला श्री हरमिंदर साहिब म्हणून पण ओळखलं जातं. 1577मध्ये याची स्थापना गुरु रामदास यांनी केली होती. नंतर 1604मध्ये गुरु अर्जन देवजींनी याचं बांधकाम पूर्ण केलं होतं. तर मंडळी, आज आपण आलो एका ऐतिहासिक शहरामध्ये म्हणजेच अमृतसरमध्ये. येथे येण्यापासून राहण्यापर्यंतचा खर्च कसा असेल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हेलो गाइस, सो हम गोल्डन टेम्पल में आए हैं और मी गोल्डन टेम्पल मध्ये आली आहे. आपण गोल्डन टेम्पल मध्ये आलोय इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणून. सो इथे ओढणी घेतल्याशिवाय एंट्री नाही आहे आणि तुम्हाला इथे यायचं आहे तर स्वेटशर्ट्स वगैरे सगळं घेऊन या प्रॉपर, कारण की ते थंडीने कुडकुडून तुम्ही जाल इकडे. आय हॅव नो वर्ड्स. कोणी दिलं फ्रीज मॅग्नेट. मित्रांनो, तुम्ही स्टेशनवरून जर बसने किंवा ऑटोने येत आहे, तुम्हाला ऑटोवाले हेरिटेज स्ट्रीटजवळ सोडतील. हेरिटेज स्ट्रीटपासून मंदिर तब्बल अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. इथे तुम्हाला चालतच जावं लागेल कारण वाहनांसाठी आतमध्ये प्रवेश नाही. आणि एक गोष्ट जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला समजेल, इथे दुकानांची होर्डिंग सर्वांची सेमच आहे. मंदिराच्या आजूबाजूलाच भरपूर सारे हॉटेल्स आहेत ज्यांची रेंज 700-800 पासून ते 2000 पर्यंत आहे. तुम्हाला पाहिजे तर या ठिकाणी तुम्ही जवळच हॉटेल बुक करून राहू शकता. गोल्डन टेम्पलच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला डोक्याला कपडा किंवा पगडी बांधणं खूप आवश्यक असतं. गोल्डन टेम्पलच्या जवळच जालियनवाला बाग आहे. आज आम्ही भरपूर लेट झालो त्यामुळे आम्हाला जालियनवाला बाग बघायला भेटली नाही. गोल्डन टेम्पल एक तुम्ही इकडून राईटला गेल्यानंतर गोल्डन टेम्पल आहे आणि इथे जालियनवाला बाग आहे. तुम्हाला इथे लिहिलेलं दिसेल, ते पंजाबमध्ये लिहिले त्यामुळे आपल्याला काही एवढं माहीत नाही आहे. गोल्डन टेम्पलच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे, पण तुम्ही व्हिडिओ शूटिंग वगैरे काही करू शकत नाही. फक्त तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुमचा फोटो काढू शकता. फोटोसाठी गोल्डन टेम्पलमध्ये तुम्हाला अलाउड आहे, पण कॅमेरासाठी अलाउड नाही आहे. कितीही ट्राय केलं तर तुमचे मोबाईल्स वगैरे जप्त होतील आणि एकदा घेतले की ते लोक परत देत नाही आहेत. कारण असं आम्हाला ऐकायला पण भेटलं आणि एकासोबत झालं आहे पण. तरी भरपूर रिक्वेस्ट करून आम्हाला तो मोबाईल रिटर्न घ्यावा लागला आहे. तर कृपया मोबाईल तुमचे तुम्ही वापरू नका जास्त. गोल्डन टेम्पलमध्ये राहण्यासोबत खाण्याचीही उत्तम सोय आहे. या ठिकाणी राहण्यासाठी जर तुम्हाला हॉटेल रूम्स परवडत नसतील तर या ठिकाणी आश्रमसुद्धा आहेत जे फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आणि या ठिकाणी देशातली सर्वात मोठी लंगर मिळते, म्हणजे जेवण असते ते 24/7 तुम्हाला इथे मिळते. सकाळी आलं तर नाश्ता, दुपारी आलं तर जेवण आणि संध्याकाळीही तुम्हाला जेवणाची सोय उपलब्ध आहे. एका वेळी हजारो लोकांचं जेवण या ठिकाणी तयार केलं जातं. तर आता चला, आपलं गोल्डन टेम्पल तर ऑलरेडी बघून झालं आहे. तर निघूया आपण आता बसकडे. बघूया आता मार्केटमध्ये जर काय बघायला भेटलं तर. आणि फरशी भरपूर गार आहे. आत्ताच समजत नाही की एवढं थंड कसं काय कारण पाणीच आहे सगळं फरशीवरती असं वाटतं. पण साफसफाई एकदम मस्त आहे आणि इथला प्रसाद खूप छान आहे. तर एकदा या प्रसाद घ्या. सर्वांना विनंती आहे की हा ब्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला आवडलं तर नक्कीच या इकडे. आणि अशा माणसांना तर घेऊन चुकून पण येऊ नका. चप्पल ठेवायची काम हो. तुझ्यासोबतची कुठे सगळं. हे आहे मार्केट जे गोल्डन टेम्पलच्या ठीक बाजूलाच आहे. भरपूर मोठं मार्केट आहे. आता त्या मार्केटमध्ये आम्ही काय घ्यायचं काय नाही ते बघतोय.
थंडीमुळे पायाचं लय काय काय कुडकुड कुडकुड झाले पाक कुडकुड झाले आता आणि खुळकुळा झालाय वाजायला लागलाय चालण्याची बी कॅपॅसिटी नाही आता सध्या इथे दिसते स्वेटर बघा मफलर बघा या बघूया 100 रुपयाला 100 रुपये मफलर चांगला असला तर आपण मफलर घेऊ बघू 100 रुपीजला आपल्याला हे भेटलं आहे मफलर मस्त आहे एकदम 100 रुपयामध्ये प्रोटेक्शन अजून काय पाहिजे तुम्हाला थंडी ओके ओके सेल चालू आहे दादांच्या दुकानामध्ये नक्की या ओके थँक्यू तुम्हाला इकडे मॅकडॉनल्ड दिसेल पण मॅकडॉनल्डचा जसा लोगो डिझाईन वगैरे आहे ते आपल्याकडे जसं असतं तसं इकडे मॅकडॉनल्ड्समध्ये नाही आहे मार्केट जरा जास्तच मोठं आहे पण एक बोलण्यासारखी गोष्ट म्हटलं तर सगळ्यांचे जे इथे काय म्हणतात होर्डिंग्स वगैरे काय म्हणतात ते नावं आहेत जे दुकानाची नावं वगैरे आहेत सगळ्यांना कलर फक्त एकच आहे ब्राऊन कलर आता त्याची हिस्ट्री काय असेल ते आम्हाला पण माहीत नाही आणि विचारायला इथे कोणी असं विचारण्यासारखं दिसत पण नाही जाऊ दे आपली हिस्ट्री आपण बघत जाऊ आणि पुढे चालत जाऊ जेणेकरून आपल्याला आपला रस्ता मिळेल रात्रीचे 10:30 वाजलेत आणि एवढं थंडी एवढा काय म्हणतात धुके पसरले आम्ही एकामेकांना बघू सुद्धा शकत नाही जवळून समोर दिसतं हॉटेल पण तुम्हाला फक्त लाईट दिसत असतील हां बाकी बघा पोरं आमची दिसत आहेत एवढी थंडी आहे इकडे अमृतसरमध्ये की आता सुचत नाही आहे त्यासाठी आम्ही आता फर्स्टमध्ये निघालो रूममध्ये चाललो आता आम्ही मुलांना जेवायचं सोय केलेली आहे भोजनालयाची सोय नाही तर उद्या एकाचा पंचनामाच करतो जाऊया आपल्या हॉटेलमध्ये आणि अशा तऱ्हेने हॉटेलमध्ये आल्यानंतर मस्त एकदम बढ़िया हाँ वापस या बोला चलो गुड नाईट फायनली आता आम्ही डिनरसाठी आलो आहे हॉटेलमध्ये तर सगळेजण जेवायला बसले भुकाणे सगळे जेवण खूप मस्त आहे खाल्लं तर नाही मी अजून पुढे बघा आधी जेवण आधी टेस्ट करतो यू कॅन चेक इट हे आहे पनीर मखनी एकदम लजीज आहे याला सुस्ता म्हणतात पास्ता आहे तो पास्ता एकदम चीजी यस रिव्ह्यू एकदम बेस्ट व्हेरी टेस्टी हे चिकनचे जे आहे ना चिकनचं ते खूप छान आहे चिकन सिरियसलीच मस्त